तर नागपूर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 18 मधली लढत विशेष लक्षवेधी ठरते, कारण या प्रभागातून महापौर आणि स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। नागपूर महापालिकेतला प्रभाग क्रमांक 18 हा शहरातला अतिविशिष्ट असा भागात विद्यमान महापौर प्रवीण दटके आणि विद्यमान स्थायी समिती सभापती सुधीर राऊत इथून निवडणूक लढवतात। या दोन्ही हेवीवेट उमेदवारांविरुद्ध काँग्रेसनं मात्र नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे। शहर युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके आणि प्रकाश बांते काँग्रेसकडून मैदानात आहेत। आज आम्ही गल्लोगल्लीमध्ये आम्ही फिरत असताना आज त्यांचे दणाणले आहे, धागे दणाणले आहे। आज त्यांना माहित आहे की ते हारणार आहे। आज आमचे जे पॅनल आहे, आज चारही पॅनल आम्ही आमच्या सोबत फिरून आलो। कुठल्याही गोष्टीचे या लोकांनी नियोजन न करता अगोदर रोडवरती भिडले, नंतर मग आता OCW वरती भिडले। यांच्या घोटाळ्याची लिस्ट आहे आमच्याकडे। या लोकांनी पूर्ण महानगरपालिकेला पूर्ण खोकला बनवून टाकलेला आहे। प्रभागात केलेल्या कामांच्या भरवशावरच विजयाचा विश्वास भाजपचे प्रवीण दटके आणि सुधीर राऊत यांनी व्यक्त केलाय। विकासाच्या नावावरच आम्ही मत मागणार आणि मला विश्वास आहे, मला नागपूरच्या जनतेवर हे आहे, त्यामुळे ते आम्हाला निश्चित मदत करतील आणि महानगरपालिकेत परत एकदा भाजपचे 100च्या वरती नगरसेवक निवडून जातील असा मला विश्वास आहे। एखादी वस्तू जर आपण विकत घेतली तर पावती मागण्याचा अधिकार आपल्याला असतो। असंच जर आपण काम केलं असेल तर ती पावती नागरिकांनी द्यावी अशी विनंती आम्ही सगळ्या नागरिकांना करत आहे। प्रभाग क्रमांक 18 मध्ये बराचसा मोठा अविकसित भागही येतो। इथून काँग्रेसनं नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली असली तरी भाजपसाठी ही निवडणूक वजनदार नेत्यांमुळे प्रतिष्ठेची झाली आहे। जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।